तुम्हाला काही सांगायचं आहे का? तिला नको आहे. होय, मला पुष्कळ म्हणायचं. किती दिवसात काही म्हणताच नाही. क्षण आले, क्षण गेले, गळ्याची एक एक वादळ काढली, छातीत प्राणांतिक आक्रोश झाले, पण दरवेळी पोट धरले घट्ट दाबून. वाटायचं की कुणालाच ते कळणार, कुणी नाही ते समजू शकणार. पण जेव्हा शब्दांच्या मोठमोठ्या लाटा येऊन दे मोठ्यांना फडका, तेव्हा भोवताची सारी माणसं कशी वेडी खोळी भोळी घाबडी आणि बुद्धू वाटतात. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं वाटायचं की सगळ्यांना फक्त हसून घ्या, पोटभर हसून घ्या. पण रडून रडून आखाडी पिळवटायची, छाती कुठे तर बराच वाटायचं, जीवच नकोसा व्हायचा. पण तो गेला नाही म्हणजे त्याचं महत्व कळतं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा आणि अपूर्वायचा असतो. आपणच आपल्याला नव्हे, आकाश पक्षी घर, एखाद्या वटलेल्या झाडाचा हळूच डोकणात एकच भाव, खिडकीचा हलता पडता मी भोवताची शांतता, लांबचे बारीक सारीक एक एक आवाज, मी इस्पितळातल्या औषधाचा दर्प, तो देखील जीवनाला नुसता रसरसला वाटतो. जीवन जणू चौफेर पेर धरून एकट्या आपल्यासाठी गाजलंय असं वाटतं. फुकलेल्या आत्महत्येचा आनंद फार मोठा असतो, जगण्यातल्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हाच तो असल्याचं भाग्य लक्षात येतं. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हाच तो उधळण्याच्या लायकीच असल्याचं कळतं. मजा या नाही, जपावं तर उधळणं पडतं, उधळला म्हणजे शिल्लक झाल्याचं स्मरण. का आपली होतं पुन्हा पुन्हा तेच कसं. जीवन हे असं आहे, जीवन म्हणजे अमुक आहे, जीवन म्हणजे तमुक आहे. जीवन म्हणजे टरटर अफवाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन म्हणजे स्वतःला ग्रंथ करणारा महाविचारी सार्थ आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे, जीवन म्हणजे प्रतारणा आहे, जीवन म्हणजे रचाळ, जीवन म्हणजे रखडपट्टी आहे. जीवन म्हणजे काहीच नाही असं काहीतरी आहे, तर किंवा काहीतरीच आहे असं काहीच नाही. लॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे. न जीवनम जीवन करत, जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. का? पण का? मी माझ्या कामात काही कुचराई केली आहे? मी जी ओतून माझ्या पोरांच्या क्रमत आले, त्यांना शिकवित आले. मला कळत होतं की आयुष्य हे इतकं सिंपल साधन नाही. माणसं फार क्रूर होऊ शकतात. आपली रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून ठेवू इच्छिते. या जगात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य, शरीर. तुम्ही नाही म्हणलं तरी तेच सर्वमान्य. भावना म्हणजे सगळ्यांच्या मते फक्त हळवून बोलण्याची गोष्ट. सारं कळत होतं, जगत होते मी तेच, बोलूनही निघत होते. पण आहे कुणाला माहीत, मी हे नाही ते थोड्या वेळात जीवांना शिकवलं. हे विष मी पचवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं, आतून निराशेनं पिचत मी त्यांना आशावादीच करीत आले. का? कोणत्या गुन्ह्यासाठी तुम्ही माझी नोकरी आणि माझा एकुलता एक विरंगुळा हिरावून घेत आहात? माझं खाजगी चारित्र्य हा माझा प्रश्न आहे. माझं मी काय करावं हे मीच ठरवीन, जसं प्रत्येकाला ते ठरवता आलं पाहिजे. ज्याचा त्याचा पिंड असतो, मार्ग असतो आणि शेवट असतो, त्याचा इतरांशी काय संबंध? हे कसले आवाज आहेत? हे कसले आवाज आहेत? ही सगळी 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसं, यांच्या ओठावर सुंदर सुंदर शब्द आहेत आणि पोटात अतृप्त वासना. नाही, मला भीती वाटते. मला भीती वाटते. मला एकटं टाकू नका अशी मला भीती वाटते. मला भीती वाटते. कबुल्यांनी पाप केलंय. मी आईच्या भावावर प्रेम केलं, पण घरातल्या शिस्तीत माझ्या उमलत्या तारुण्याच्या बहरात तोच माझ्या जवळ आला. माझा बहर रोज वाखाणू लागला, माझे लाड करू लागला.
मला काय माहीत होतं की ज्याच्याशी आपल्याला काळीच तोडून एकरूप व्हावं असं वाटतंय, ज्याच्या नुसत्या संगतीत साऱ्या जगण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय, तो मामा असला तर ते पाप असतं मला. अरे अरे तेव्हा अवघी 14 वर्षाची होते मी. पाप काय असतं तेही डाऊट नव्हतं मला. तेव्हा शुद्ध पाप काय असतं तेही ठाऊक. मी लग्नाचा हट्ट धरला, मी लग्नाचा हट्ट धरला की तो सगळ्यांसारखं रात्र सुंदर जगणं मला जगता यावं म्हणून. पण आई सकट सगळ्यांनी विरोधच केला आणि माझा पुरुष शेपूट घालून पळाला. असा संताप आला त्याचा, वाटलं की भर चौकात तोंड फोडावं त्याचं आणि तुंडावं त्याच्या तोंडावर. पण तेव्हा मी दुबळी होते, अज्ञान होते. मग मीच मरणाच्या मिठीत जाण्यासाठी उडी घेतली घराच्या सज्जात. नाही मिळत, शरीरानं नाही मिळत, मनानं वाटलं की पुरती मेले. तशीही नाही. मी पुन्हा प्रेम केलं, प्रौढपणी केलं, जाणतेपणी केलं. मानलं की एक वेगळं आहे, सुजाण, एका अलौकिक बुद्धिमत्तेवरच. हे प्रेम नव्हेच, ही भक्ती आहे. पण पुन्हा इथेही ती चूक. मनानं केलेल्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि तेवढाच घेऊन माझा बुद्धिमान देव चालता झाला. त्याला माझं प्रेम, माझी भक्ती नकोच होती, नकोच होती. त्याचं सारं काही तर शरीरासाठी. पुन्हा शरीर, पुन्हा शरीर, हे 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 शरीर सगळ्याचा घात करते. या शरीराची किळस येते मला. आणि खूप प्रेम पडतं याच्याकडे. त्याचा राग येतो ना, तेव्हाच वाटतं की ते आहे. मग ते असणारच आहे आणि ते तुझंच असणार आहे. तू तरी ते नाकारून कुठे जाशील? आठवतं त्यानंच तुला जर एक सुंदर स्वर्गीय क्षण दिला. आठवतं त्यानंच या शरीरामध्ये तुला एका उंच दिव्य लोकात तुला त्या क्षणी नेलं. आता त्यात आहे त्या क्षणाचा साक्षी. एक कोळा उद्याच्या हसत्या नाचत्या पाकळत्या जीवाचा, माझ्या मुलाचा, माझ्या प्राणाचा. आता त्याच्यासाठी हे शरीर मला हवं आहे. त्याच्यासाठी त्याला आई हवी आहे, त्याला वडील हवे, त्याला घर हवं, त्याला प्रतिष्ठा हवी. त्याला आई हवी आहे, त्याला घर हवं, त्याला वडील हवे, त्याला प्रतिष्ठा हवी. त्याला आई हवी आहे, त्याला घर हवं, त्याला प्रतिष्ठा हवी, त्याला संरक्षण हवं. पोपट बोलली कागद